काय सांगाल आता तुम्ही आज मोर्चा तुमचं निघतंय, काय प्रमुख मागणी आहेत? आज जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यात जवळपास 2 लाख लोकसंख्यांचा मोर्चा होत आहे आणि मागणी अशी आहे की जे मराठा समाजाला आताच हैदराबाद जे गॅजेट लागू केलं त्या धर्तीवर गोर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे आणि एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। याच्यासाठी हा बंजारा समाजाचा असा भव्य मोर्चा निघालेला आहे। जालना जिल्ह्याचा मोर्चा अद्वितीय मोर्चा होणार आहे आणि जालना जिल्ह्याच्या मोर्चाची सुरुवात जालना जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण मम्मादेवी या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे आणि समारोप हा अंबड चौफुली येथे होणार आहे आणि माननीय कलेक्टर महोदय इथंच निवेदन घेण्यासाठी येणार आहे। मोर्चामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त समाज बांधव आणि सगळ्यात जास्तीत जास्त त्या मोर्चामध्ये महिला भगिनी आमच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित राहणार आहे। हा मोर्चा आम्ही या ठिकाणी हा मोर्चा संपवून थांबणार नाहीत। अशा प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात निघतील। महाराष्ट्रात सगळे मोर्चा झाल्यानंतर आम्ही विभागीय लेवलवर सुद्धा एक मोठा मोर्चा औरंगाबादला संभाजीनगरला आयोजित केलेला आहे। संभाजीनगरचा मोर्चा झाल्यानंतर आम्ही मंत्रालयात सुद्धा धडक मारणार आहोत। मंत्रालयात जर धडक मारून जरी आमच्या मागण्या मान्य जर झाल्या तर आम्ही दिल्लीला सुद्धा आमचा हा मोर्चा वळवणार आहोत। जे गॅजेट तुम्ही 2 सप्टेंबरचं गॅजेट ची अंमलबजावणी केली मराठा समाजासाठी, त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी मध्ये समावेश आहे। थोडक्यात मागणी आमची आहे, छोटी मागणी आहे की तेच जे तुम्ही लागू केलंय ते बंजारा समाजाला लागू करा। आम्ही या देशाचे नागरिक आहे आणि आम्ही बहुसंख्य आहोत। हा गॅजेट येत्या 1 महिन्यातच लागू करा।